नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्या सोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. दिल्ली सोनम वांचूक यांना रुग्णालयात नेलं, आंदोलनकर्त्यांची धरपकड. मुंबईत रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चेवर बीसीसीआयचा मोठा खुलासा. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, निर्णय लागू. दिल्ली सोनम वांचूक प्रकरणावर आंदोलनकर्त्यांची पोलिसांवर टीका. पुण्यात नव्या महामार्गावर प्रति किलोमीटर 9 रुपये टोल आकारणार. मुंबईत सरकारी परीक्षेच्या नियोजनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापना. मुंबईत 20हून अधिक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क. पुण्यात रथयात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, नागरिकांना सूचना. माथेरानमध्ये हायड्रोजन इंजिनवर धावणार मिनी रेल्वे, नवा उपक्रम. दिल्ली सोनम वांचूक प्रकरणात पोलिसांचे स्पष्टीकरण समोर. बार्शीत अल हालिमी संस्थेविरुद्ध 14,000 पानांचे दोषारोप पत्र. पुण्यात नीट निकालानंतर विद्यार्थीची आत्महत्या, तपास सुरू. सोलापुरात निधीअभावी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजगी वाढली. मुंबईत फूड सेफ्टी ऑन व्हील्स उपक्रमाची राज्यभर सुरुवात. मुंबईत पुढील 5 दिवस जोरदार वादळी पावसाचा इशारा. मुंबईत कोकण घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता कायम. मुंबईत गणेश मूर्तीकरांना मोफत शाडू माती वाटप सुरू. देशात लवकरच येणार नव्या नोटा, आरबीआयने घेतला मोठा निर्णय. मुंबईत बनावट कॉल सेंटरवर छापा, फसवणुकीचा भांडाफोड. नवी दिल्लीत पावसाळी अधिवेशनासाठी 7 विधेयक निश्चित. मुंबईत झोपडपट्टी धारकांना नव्या घराच्या चाव्याचे वितरण सुरू. मुंबईत उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, प्रवाशांना आव्हान. मुंबईत केईएम भोजनगृहाचा परवाना निलंबित, कार्यवाही सुरू. पालघरमध्ये बनावट शासकीय ओळख वापरण्यावर कार्यवाही. नवी दिल्लीत प्रश्नपत्रिका फुटीवर राहुल गांधीचा हल्लाबोल. सध्या इतकाच. बघत रहा लोकतंत्र मिरर.